नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमच्या अंगात असं रक्त सळसळेल की तुम्ही थांबणार नाही. बघा मित्रांनो, आजच्या जगात जर तुमच्या खिशात पैसा नसेल तर तुमची परिस्थिती बेताची असेल ना, तर सख्खे नातेवाईक सुद्धा ओळख दाखवायला कचरतात. चार लोकात उभं राहिल्यावर लोक तुमच्याकडे अशा नजरेने बघतात जणू काही तुम्ही खूप मोठा गुन्हा केलाय. तुम्ही एखादा चांगला विचार सांगायला गेलात तरी लोक म्हणतात, आधी स्वतःचं बघ, मग आम्हाला अक्कल शिकव. तुमच्या गरिबीची, तुमच्या फाटलेल्या कपड्याची आणि तुमच्या साध्या राहणीमानाची थट्टा उडवणारे लोक तुम्हाला रोज भेटत असतील. अशा वेळी मनात एकच विचार येतो की माझा जन्म अशा गरिबीत का झाला? देव माझ्याच नशिबात हे दुःख का लिहितं? पण लक्षात ठेवा मित्रांनो, गरिबीत जन्माला येणं हा तुमचा गुन्हा नाही, पण गरिबीतच मरणं हा तुमचा सर्वात मोठा गुन्हा असेल. आज मी तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहे जे तुमच्या गरिबीला तुमच्या यशाच्या अस्त्रामध्ये बदलून टाकतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण गरिबीचं रडगाणं गाणार नाही, तर गरिबीतून राजवाडा कसा उभा करायचा याची ब्ल्यूप्रिंट बघणार आहोत. नंबर 1, परिस्थितीला ढाल बनवू नका, तलवार बनवा. बघा मित्रांनो, बहुतांश लोक आयुष्यभर एकच रडगाणं गातात, माझ्याकडे पैसे नव्हते, मला चांगल्या शाळेत शिकता आलं नाही, माझ्या बापाची परिस्थिती नव्हती. अरे, जी गोष्ट तुमच्या हातात नव्हती तिचा विचार करून आजचा वेळ का वाया घालवतात? गावरान भाषेत सांगायचं झालं तर शेतात पाणी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा विहिरीत कशी खाणायची याचा विचार करणारा माणूस कधीच उपाशी मरत नाही. तुमची आजची गरिबी ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ज्या माणसाने उपाशी पोटी झोपण्याचे दिवस बघितलेत ना, त्याला सुखाची आणि पैशाची खरी किंमत कळते. या परिस्थितीला स्वतःचं अपयश लपवण्यासाठी ढाल बनवू नका, तर या परिस्थितीचा वापर करून स्वतःला इतकं मजबूत बनवा की समोर येणारा प्रत्येक अडथळा तुम्ही तलवारीसारखा कापून टाकाल. नंबर 2, फुकटच्या सहानुभूतीची सवय सोडून द्या. लोकांना आपली गरिबी आणि दुःख गावाला सांगायची सवय असते. त्यांना वाटतं की लोकांना आपली परिस्थिती सांगितली की लोक आपल्याला मदत करतील किंवा आपल्यावर दया दाखवतील, पण हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे. लक्षात ठेवा, हे जग फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतं. तुम्ही किती अडचणीत आहात याने जगाला काहीच फरक पडत नाही. उलट तुम्ही जेव्हा तुमची कमजोरी लोकांसमोर उघडी करताना तेव्हा लोक तुमच्या पाठीमागे तुमची लायकी काढतात. गाजणारा पाऊस जसा कोणाला आवडत नाही, तसंच रोज रडणारा माणूस कोणाला जवळ करावासा वाटत नाही. कोणाकडेही हात पसरून फुकटची सहानुभूती मागू नका. गरिबी आहे ना, असू द्या, ती तुमच्या मनात ठेवा आणि चेहऱ्यावर असा रुबाब ठेवा की बघणाऱ्याला वाटलं पाहिजे, हा माणूस आज ना उद्या नक्कीच इतिहास घडवणार. नंबर 3, मोफत मिळणाऱ्या वेळेचा धंदा करायला शिका. देवाने गरिबांना पैसा दिला नसेल, पण एक गोष्ट सर्वांना सारखीच दिली, ती म्हणजे वेळ. एका अब्जाधीशाकडे पण 24 तास असतात आणि रस्त्यावर राहणाऱ्या माणसाकडे पण 24 तासच असतात. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही ज्या वेळेचा वापर कसा करता. आजकाल गरिबीचं रडगाणं गाणारे अनेक तरुण रात्री 12-12 वाजेपर्यंत मोबाईलवर रील स्क्रोल करत बसतात, गेम खेळतात किंवा नाक्यावर उभे राहून फालतू गप्पा मारतात. जर तुमच्याकडे पैसे नाही तर तुमचा वेळ हाच तुमचा पैसा आहे. त्या वेळेला अशा ठिकाणी गुंतवा जिथून तुम्हाला काहीतरी नवीन शिकता येईल. कोणतंही काम लहान मोठं नसतं. नवीन कौशल्य, स्किल शिका, तंत्रज्ञान समजून घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेचा योग्य धंदा करायला शिकाल तेव्हा तुमच्या खिशातला पैसा तुटवडा आपोआप दूर होईल. नंबर 4, टोमणेमारांना थँक्यू म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही गरीब असता तेव्हा तुमचे हसणारे चेहरे बघून सुख मानणारे आणि तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवणारे लोक खूप असतात.
नातेवाईकाच्या लग्नात किंवा गावातील कार्यक्रमात तुम्हाला कोपऱ्यात बसवलं जातं. तुमच्या स्वप्नाची थट्टा उडवली जाते. बघा, चला मोठा साहेब व्हायला. अशा वेळी त्या लोकांवर चिडू नका. त्यांच्याशी भांडण करून तुमची ऊर्जा वाया घालवू नका. उलट मनातल्या मनात त्यांना चांगलं उत्तर द्या. थँक्यू म्हणा, कारण त्यांचे ते विषारी टोमणे तुमच्यासाठी इंधनाचं काम करणार आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला आळस येईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता प्रयत्न करणं सोडून द्यावं, तेव्हा त्या लोकांचे चेहरे आठवा ज्यांनी तुमचा अपमान केला होता. त्यांचा तो अपमान तुमच्या मनात अशी आग पेटवून गेला पाहिजे की जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला झोप आली नाही पाहिजे. बदला घ्यायचाच असेल तर काठीने नाही तर तुमच्या यशाने घ्या. नंबर 5, स्वप्न मोठी बघा आणि लायकी स्वतः तयार करा. काही लोक म्हणतात जितकी चादर असेल तितकेच पाय पसरावे, म्हणजेच जितकी परिस्थिती असेल तितकी स्वप्न बघावी. मी म्हणतो हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. जर तुमचे पाय चादरीच्या बाहेर जात असतील तर चादर मोठी करायचा विचार करा. पाय ओखडून घेण्याची गरज नाही. स्वप्न बघायला पैशाची गरज नसते, तर ते मोठ्या काळजांची गरज असते. जर तुम्ही स्वतःलाच गरीब समजत राहिलात तर मग जग तुम्हाला कधीच राजा बनवणार नाही. गरिबी फक्त खिशात असते, डोक्यात आणि विचारात नाही. तुमचे विचार इतके श्रीमंत आणि मोठे ठेवा की मोठमोठ्या श्रीमंतांनासुद्धा तुमच्याशी बोलताना विचार करावा लागेल. स्वतःला एका ब्रँडच्या रूपात बघायला शिका. आज परिस्थिती नाही ना, काही हरकत नाही, पण तुमची मेहनत अशी पाहिजे की उद्या तुमची लायकी बघून जगाने थक्क झालं पाहिजे. कष्टाला शहाणपणाची जोड द्या. स्मार्ट हार्ड वर्क. नुसते आतुनात कष्ट करून कोणी श्रीमंत होत नाही. जर फक्त शारीरिक कष्टाने माणूस मोठा झाला असता तर शेतात राबणारा शेतकरी किंवा रस्त्यावर काम करणारा मजूर आज देशाचा राष्ट्रपती असता. कष्टाला नेहमी बुद्धीची आणि नियोजनाची जोड द्यावी लागते. तुम्ही जी मेहनत करत आहात ती योग्य दिशेने आहे का? तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथे भविष्यात काही संधी आहेत का याचा विचार करा. गावरान भाषेमध्ये सांगायचं झालं तर बैल 12 महिने राबतो पण त्याला शेवटी गोट्यातच बांधलं जातं. पण घोडा काहीच वेळ धावतो आणि त्याला राजाच्या दरबारात स्थान मिळतं. तुम्हाला बैल व्हायचं नाही तर तुम्हाला रेसचा घोडा व्हायचा आहे. तुमची बुद्धी तीक्ष्ण करा. बाजाराची गरज ओळखा आणि त्यानुसार कंबर खचून कामाला लागा. नंबर 7, स्वतःच्या स्वाभिमानाची किंमत कधीच करू नका. पैसा आज आहे तर उद्या नाही, पण एकदा का तुमचा स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट गेला तर तो बाजारात कितीही पैसे मोजले तरी परत मिळणार नाही. अनेकदा गरिबांचा फायदा घेऊन लोक तुम्हाला पैशाची लालूच दाखवून तुमच्या स्वाभिमानाशी खेळण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, सुक्या भाकरीचा तुकडा खाल्लेला परवडला, पण दुसऱ्याच्या तुकड्यावर जगून स्वतःची इज्जत गहाण ठेवणं कधीच योग्य नाही. जो माणूस स्वतःचा आदर करतो, गरिबीतही ताठमानेने जगतो, त्याला कोणीही कधीच झुकवू शकत नाही. तुमच्या मनात ती रॉयल इज्जत असली पाहिजे. मी आज गरीब नक्कीच आहे, पण मी कोणासमोर लाचार नाही. जेव्हा तुम्ही स्वाभिमानाने जगता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दल एक वेगळाच दरार निर्माण होतो. नंबर 8, पहिल्या यशानंतर थांबून जाऊ नका. काही लोकांची अशी सवय असते की प्रचंड गरिबीतूनही थोडे तरी वर आले, 4 पैसे खिशात आले की लगेच त्यांचा तोरा बदलतो. ते फुशारक्या मारायला लागतात, शो ऑफ करायला लागतात आणि तेथेच त्यांची प्रगती थांबते. म्हणून गरिबीतून बाहेर पडणं हे तुमचं ध्येय असू शकतं, पण तेथेच थांबणं हे तुमचं नशीब नाही. जेव्हा तुम्हाला पहिलं यश मिळतं तेव्हा जास्त नम्र व्हा, कारण मिळालेला पैसा टिकवणं आणि त्या पैशातून साम्राज्य उभं करणं ही खरी मर्दाची लक्षणं असतात. तुमची मूळ कोठे होती, तुम्ही कोठून वर आलात हे कधीच विसरू नका. तुमचं यश एवढं अथांग असू द्या की तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांना पुन्हा कधी गरिबीचं तोंड बघावं लागणार नाही. तर मंडळी, शेवटी एवढेच म्हणेन, गरिबी हा एक तात्पुरता टप्पा आहे, तो तुमच्या कायमचा पत्ता नाही. आज जग तुमच्यावर हसतंय ना, हसू द्या.
आज लोक तुम्हाला हलक्यात घेतय ना आहे ना, घेऊ द्या. तुमची वेळ येईल तेव्हा त्यांना शब्दाची नाही, तुमच्या गाडीच्या हॉर्नेत आणि तुमच्या नावाच्या बोर्डने उत्तर द्या. नशिबांच्या नावाने रडणं बंद करा आणि आजपासून स्वतःला घडवायला सुरुवात करा. या 8 गोष्टींपैकी तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त मनाला भिडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही स्वतःला एक ब्रँड बनवणार असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच एका कडक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.